विशिष्ट सांकेतिक भाषा पाहतोय त्यातले काही उदाहरणं, त्यातलं 5वं उदाहरण या ठिकाणी 6वं उदाहरण आहे, 7वं आहे आणि 8वं आहे. तर या दिलेल्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिसतंय तर एक शब्द दिलेला आहे आणि एका वेगवेगळ्या सांकेतिक भाषेनुसार हे 4 पर्यायामध्ये लिहिलेलं आहे. पहिलं पर्याय, दुसरा, तिसरा, चौथा आणि हे जे 4 ऑप्शन्स आहेत, हे जे 4 पर्याय आहेत, हे 4 पर्यायच ह्या प्रश्न क्रमांक 5, 6, 7, 8 चे उत्तर आहेत. जे 4 ऑप्शन्स असतात ते 4 ऑप्शन्स इथंच आहेत. तर या ठिकाणी कोणत्या ऑप्शन नुसार, पर्यायानुसार हे आलेलं आहे, हा संकेत लिहिलेला आहे, हे शोधायचं आहे आणि तेच उत्तर असणार आहे. तर आपण पाहूया. तर पहिल्यांदा बघूया कुठलं सोपं होत आहे. जिथं अक्षर समान असतात, LORD 4 अक्षर आहेत. LORD इथं पण दिसतंय, जवळपास समान दिसतंय. ते जरा सोपं आहे म्हणून त्या अगोदर आपल्याला नजर तिथं जायला पाहिजे. तुम्ही जर विचार केला तर लगेच लक्षात येतं, इकडे पाहिल्यानंतर सुद्धा लक्षात येतं. तर या ठिकाणी L तर पहिला नंबर आपण घातला तर खूपच चांगलं. 1, 2, 3, 4 असे आपण नंबर जाऊया. तर पहिलं नंबर 1 इथं घेतलेलंच आहे. त्याच्यानंतर इथं काय येतं 3, त्याच्यानंतर 2, इथं 4. म्हणजे 1, 2, 3, 4 ला 1, 3, 2, 4 या स्वरूपात लिहिलं. किंवा काय केलं फक्त पहा, पहिलं आणि शेवटचं अक्षर सारखेच ठेवलेले आहेत. म्हणजे आता इथं बघायचं, इथं काय बघायचं, हे 2 नंबर जो ऑप्शन आहे या पद्धतीनं कुठं लिहिलेलं आहे. पहिलं अक्षर शेवटचं अक्षर समान. SP आहे का? SP हो, 5 नंबरला इथं दिसतंय. HE इथं नाही, NA नाही, FGH पण तसं नाहीये. म्हणजे पहिलंच जे आहे, पहिला प्रश्न म्हणजे 5वा प्रश्न जो आहे, या 5व्या प्रश्नामध्ये तुम्हाला ह्या दुसऱ्यासारखं लिहिलेलं दिसतंय. आता इथं फक्त काय केलंय, 2, 3 च्या ऐवजी 3, 2 असं घेतलं. मग तसंच आहे का? WAP, WA च AW आलंय, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या 2 नुसार संकेतांकाचा वापर करून हे लिहिलेलं आहे. म्हणून याचं ऑप्शन क्रमांक उत्तर काय असणार आहे? 2 येणार आहे. आता या सर्व विद्यार्थ्यांना आलंय की कुणाचं आलं नाही आहे का असं पण की सर मला हे जमलं नाही बघितल्यानंतर. पहा कोण आहे का? सर नाही. सर्वांना जमलंय? श्रावणीला आलंय, छान, गुड. आता दुसरं बघूया. दुसरं कोण सांगतंय बघूया. हे झालं दुसरं. 1, 2, 1, 3, 4 असं कुठलं ऑप्शन आहे का? पहा कोण सांगताय? बरं सांगतो मीरा, सांग कुठलं सांगतेस? पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं? पहिलं सांगतेस. पहिल्यामध्ये इथं सुद्धा तेच अक्षर आहेत. पहा जे LORD मध्ये 4 अक्षर आहेत तेच आहेत, फक्त अल्टीपल्टी करून लिहिलेलं आहे. ते काय कसं लिहिलं ते बघूया आपण. हा सांग कसं लिहिलंय? चौथं. हा L शेवट घेतला, इथे काय केलं फक्त पलटलंय. पहा आरशातली प्रतिमा कशी तयार होते, पण तशी नाहीये. आरशामध्ये थोडस वेगळं तयार होतंय. फक्त क्रम जो आहे बदललाय. पुढून घेण्याऐवजी तो पाठीमागून घेतलेला आहे. L पहिल्यांदा आहे तो पाठीमागून घेतला, O पाठीमागून दुसरा घेतला, R पाठीमागून तिसरा आणि इथं D जो चौथा आहे तो पाठीमागून चौथा. या पद्धतीनं मग इथं सुद्धा तुम्हाला पाहता येईल की सरळ असलेलं पाठीमागून कोणते अक्षर लिहिलेले आहेत. इथं लक्षात येतं का? पहिलं तर संपलेलं आहे. H हे पहिलं शेवटी आलंय का? आलेलं आहे. मग त्याच्यानंतर A दिसायला पाहिजे. मग राहिला कुठला? हा 6व्या नंबरला बघूया आपण. मग T तिसरा, पलीकडनं तिसरा T आलेला आहे. E चौथा आला, पलीकडून E चौथाच आला. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 यानुसार लिहिलेलं आहे. त्यामुळं याचं पर्याय क्रमांक उत्तर 1 असं येईल. यानुसार हे संकेतांक लिहिले आहे. कळलं? छान. पुढं प्रश्न क्रमांक 7. हा पण जरा सोपा असणार आहे. कोण सुरू शकतं? सांग तू. नरोटे का? नीता असं लिहिलेलं आहे. किंवा इथं बघूया. पहिला संपला, दुसरा ऑप्शन संपलं, तिसरा आणि चौथ्यामध्ये बघूया काय फरक आहे.
अक्षरामध्ये काय फरक पडले का अबू? यल हा यल झाल्यानंतर यम येतं, यल एम, त्याच्यानंतर ओ नंतरचं पुढचं अक्षर टी, आर नंतर पुढचं अक्षर यस, डी नंतर पुढचं अक्षर ई. आता हे एमपीएसई हे एक अक्षर पुढचं घेतलेलं आहे पहा, पुढील अक्षर घेतलेलं आहे. या पद्धतीनं या ठिकाणी कोणतं लिहिलेलं आहे बघता येईल आपल्याला. कुठला असणार आहे? 7वा आणि 8वा मध्ये बघा. 7वा मध्ये येते का एन नंतर यम येते, आय नंतर यच येते का? नाही येत. मग तो याला जुळणार का? हा नाही जुळत. मग 8व्या बघूया आपण. प्रश्न क्रमांक 8व्याला तिथे जुळतंय का? एफ नंतर जी बरोबर आहे. एल एम ए नंतर बी जी नंतर एस. हो या ठिकाणी जुळतंय पहा. पुढचं अक्षर घेतलंय फक्त, एवढं सोपं होतं. म्हणजे याला पर्याय क्रमांक काय असेल? उत्तर 3 असेल. आता राहिलेलं खरं तर 4 असायला पाहिजे किंवा वेगळं पण असू शकेल, काही सांगता येत नाही. किंवा असलेले 2 1 3 रिपीट पण होऊ शकतात. पण बघूया आपण याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय संबंध आहे. 4था ऑप्शन बघूया. KN QC असं दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये के अगोदर येते का नंतर येतो? याच्या अगोदर येतं पहा. के नंतर यन बरोबर आहे. यन नंतर ओ येत आहे. क्यू नंतर आर येत आहे. डी म्हणजे इथं रिव्हर्स त्याच्या अगोदरचे अक्षर घेतलेत पहा. असं उलट दिशेनं. यम नंतर यन, यस नंतर आर, यस नंतर टी, झेड नंतर ए. म्हणजे 7वा जो प्रश्न आहे तो संकेतांक कसं दिलेला आहे? हा 4नुसार दिलेला आहे. बरोबर आहे. आपल्याला 3 आले तर 4थं असू शकतं. म्हणजे राहिलेलंच ऑप्शन असेल. थोडासा अंदाज येईल आपल्याला, थोडासा अंदाज येतो, तर तो चेक करायचा फक्त. ठीक आहे. पुढचा प्रश्न या पद्धतीने एक देतो, अजून एक देतो, म्हणजे तुमचं परफेक्ट होतंय. ठीक आहे. या ठिकाणी दिलेला आहे पहा. मेंटल हा शब्द दिलेला आहे आणि 4 त्याचे वेगळ्या पद्धतीनं दिलेले पर्याय आहेत सांकेतिक भाषा वापरून. तर याच्यामध्ये जो संबंध आहे तो शोधायचा आहे. आणि 9व्या प्रश्नासाठी, 10व्यासाठी, 11व्यासाठी, 12व्यासाठी कुठलं ऑप्शन येणार आहे ह्या 4 ऑप्शन पैकी आपल्याला निवडायचं आहे. अतिशय सोपं झालेलं आहे. विचार करा, थोडंसं बघितल्यानंतर लक्षात येतं लगेच काय उत्तर येऊ शकतं. काही नजरेमध्येच उत्तर भेटतात आणि काही वेळेस आपल्याला काम करावं लागतं. तर चालू करूया आपण. ज्यांना आलं असेल तर खूप अभिनंदन, ज्यांना जमलं नसेल तर त्यांनी लक्ष द्यायचं. चला, तर पहिलं कोण सांगतायत? सांग रोहिणी, सांगशील? इथं जर बघितलं तर मला वाटतं हे सोपं आहे. सर्वात अगोदर हे सोपं आहे. हे उलट दिसतंय हे पहा. हे 4थं जर मला वाटलं तर जरा जास्त लवकर येईल का? हा हे सोपं आहे का? 4थं सोपं आहे का? काय बघितल्यावर लक्षात तर पहा. या हे पहिल्यांदा आहे पलीकडून, पाठीमागून एम पहिला, म्हणजे असं सरळ दिशेने दुसरा, हे पाठीमागून दुसरा, पुढून तिसरा, पाठीमागून तिसरा, 4था, इथं पण 4था, हा 5वा, हा 5वा, इथं 6वा, हा पण 6वा. हे जे अक्षर आहेत या अक्षरांची मांडणी उलट दिशेनं केलेला आहे. त्यामुळं असं कुठं संबंध दिसतो पाहिजे आपल्याला. म्हणजे MDCM हे शेवटी झालं पाहिजे. एम शेवटी आहे नाही, डी शेवटी आहे नाही, सी शेवटी आलंय, एम नाही. म्हणजे इथं जुळते का बघा 11व्या ठिकाणी. म्हणजे सी ओच इकडून ओ, एन ई इथं ई आला, आर पलीकडून आर, टी पलीकडून टी. म्हणजे हे जे आहे ते उलट दिशेने लिहिलेले आहे. लिहिलेलं आहे.
त्यामुळं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक याचा किती असायला पाहिजे 4 असायला पाहिजे. उत्तर क्रमांक 4 चौथ्या नमुन्यानुसार लिहिलेलं आहे. कळलं का सर्वांना हे? छान. पुढचं बघूया. अजून कुठलं सांगता येईल आपल्याला? हा दक्षिण सांग दुसरं. हा या ठिकाणी बघूया आपण यम नंतर यन ओ आणि पी लिहिलेलं आहे. 2चा गॅप 2 मध्ये गॅप आहे. त्याच्यानंतर ई नंतर एफ आणि जी नंतर एच आलेलं आहे. बरोबर आहे. एन ओ पी नंतर क्यू त्याच्यानंतर टी टी नंतर यू व्ही आणि त्याच्यानंतर डब्ल्यू 2चा गॅप. त्याच्यानंतर ए नंतर बी आणि सी आणि त्यानंतर डी येईल. बरोबर आहे. एल नंतर एन ओ येईल. पा म्हणजे 2चा गॅप मध्ये ठेवून पुढचं अक्षर आलेलं आहे. तसं इथं कुठं जुळते का? पा यम नंतर यन इथं यमच आहे. इथं पण यम आहे. म्हणजे इथं सुरुवातीला या ठिकाणी जर बघितलं दुसरं बघितलंय बघा. दुसरं बघितलं तर इथं बघा यमला पी आहे तर यमला पीच पाहिजे. यमला पीच पाहिजे. पा यमला पी आलं दुसरं तर यमला इथं पीच यायला पाहिजे. मग याला यम नंतर एन ओ पी एन ओ मध्ये गॅप. त्याच्यानंतर आय नंतर जे के आणि एल. बरोबर आहे. एन नंतर एन नंतर ओ पी आणि क्यू आणि डी नंतर डी ई एफ आणि त्याच्यानंतर जी आलेला आहे. म्हणजे हा पर्याय कुठला आहे? दुसऱ्यानुसार हे संकेतांक आहे. हे लिहिलेलं आहे दुसऱ्यानुसार. याचा ऑप्शन क्रमांक 2 असं उत्तर यायला पाहिजे. 2 ऑप्शन क्रमांक 2. तिसरं रोहिणी. चला रोहिणी. हा आता पाहूया आपण इथं काय संबंध आहे. त्याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला? यम यम नंतर एन ओ पी क्यू तसं ई नंतर जी एच आय त्यानंतर जे येणार. 4चा गॅप नंतर जे. आता एन नंतर ओ पी क्यू आर आणि एस. टी नंतर यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. त्याच्यानंतर आणि एफ. एल नंतर एम ओ पी क्यू. 4चा गॅप ठेवून पुढचं अक्षर आलेलं आहे. अशा पद्धतीने कुठं दिसतंय. आता राहिलेले जे 2 आहेत एम आणि डी आहे. एम मध्ये आर इथे दिसतंय म्हणजे इथं पण एम नंतर आर म्हणजे 4चाच गॅप ठेवून. इथे ई आहे म्हणजे तिथे नसणार आहे. मग या ठिकाणी आपण प्रत्येक बघूया. ए नंतर परत इथे एच आहे अक्षर. ए नंतरचं अक्षर काय आलं होतं? एफ आलं. मग एच एफ आले का? आलेलं आहे. म्हणजे आता हेच उत्तर बरोबर आहे असं आपण गृहीत धरू शकतो. सर्व चेक सुद्धा करायची गरज नाही. तसं पाहिलं तर उत्तर क्रमांक 3. कारण एखादा चुकला असलं तरी तेच द्यायचं. लक्षात येते का? पहा कारण कसं आहे कधी कधी त्यांचं जरी स्पेलिंग मिस्टेक जरी झाली समजा काही अक्षर चुकलं असेल चुकून प्रिंटिंग मध्ये तरी सुद्धा तेच उत्तर देऊन टाकायचं. कारण 2ला जुळलं म्हणजे बाकी सुद्धा जुळून जातं. इथं काय कारण राहिलं काय फक्त हा एकच शिल्लक राहिलाय म्हणून. आता पुढचं बघूया. पुढचं कोण सांगतंय? हा पुढचं यम नंतर आता राहिले कुठले पहा. 3 4 पहिलंच राहिलंय. यम नंतर डायरेक्ट एन येत आहे. त्याच्यानंतर एफ नंतर हा बर ई नंतर एफ एन नंतर टी नंतर ए नंतर एल नंतर एफ ओ यू बी एम हा आलेला आहे. लगेच पुढचं घेतलेलं आहे पहा. लगेच पुढचं अक्षर घेतलंय तसं इथं आहे का पहा. डी नंतर ई आहे.
ओ नंतर पी, एम नंतर एन, ए नंतर बी, आय नंतर जे, एन नंतर ओ. या पद्धतीनं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कुठला असणार आहे? एक असणार आहे. तर 4 असे हे संकेतांकानुसार दिलेलं आपण ओळखलं. सुद्धा सोपं होतं. 1-2 जरी उदाहरण झाले तरी तुम्हाला अतिशय सोपं वाटतं. ठीक आहे.